रेल्वेमध्ये वंदे भारत, राजधानी आणि शताब्दी सारख्या गाड्यांचा अभिमान बाळगला जातो. मात्र त्यापेक्षा स्वस्त दरात प्रवासाची संधी मिळवून देणारी गरीब रथ एक्सप्रेस आजही अनेकांसाठी वरदान ठरते. कमी किमतीत एसी प्रवासाची सुविधा मिळवून देणाऱ्या या ट्रेनला गरिबांची राजधानी एक्सप्रेस असेही म्हणतात. गरीब रथ ही पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन असून तिच्या तिकिटांचे भाडे फक्त 68 पैसे प्रति किलोमीटर आहे. हे भाडे राजधानी एक्सप्रेस आणि वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. गरीब रथमध्ये प्रवास करणारे प्रवासी कमी किमतीत एसी सुविधांचा आनंद घेतात. गरीब रथ एक्सप्रेसने कमी दर असतानाही स्पीडच्या बाबतीत वंदे भारत किंवा राजधानी एक्सप्रेसला आव्हान दिले आहे. गरीब रथ सरासरी 70-75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, जे वंदे भारतच्या सरासरी वेगाशी जवळपास आहे. गरीब रथ ट्रेन भारतभर 26 वेगवेगळ्या मार्गांवर धावते. चेन्नई ते दिल्ली दरम्यानची गरीब रथ एक्सप्रेस ही सर्वात लांब अंतराची ट्रेन असून 28 तास 30 मिनिटात प्रवास पूर्ण करते. या प्रवासाचे भाडे केवळ 1,500 रुपये आहे. त्याच मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे तिसऱ्या एसीचे भाडे 4,210 रुपये आहे, जे गरीब रथच्या भाड्याच्या तिप्पट आहे. 2006 मध्ये गरीब रथ ट्रेनची सुरुवात बिहारच्या सहरसा ते अमृतसर दरम्यान करण्यात आली. कमी उत्पन्न गटातील लोकांनाही वातानुकूलित प्रवासाचा आनंद मिळावा या उद्देशाने ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत या ट्रेनमध्ये काही सुविधा कमी असल्या तरी स्वस्त प्रवासामुळे ही ट्रेन नेहमीच प्रवाशांनी भरलेली असते. गरीब रथ एक्सप्रेसने भारतातील सामान्य लोकांना एसी प्रवासाची सोपी संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा या गाडीने प्रवाशांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.